हो बघा मित्रांनो, आम्ही आता जेवायला आलेलो आहे टेस्टवाडीला. कढी भात शिरा आहे बघा. हे बघा विठ्ठल आमचा. आम्हाला थोडा उशीर झाला. हे बघा आमचा नको कढी नको मामा. 100% ब्लॉगर एक जरी व्हिडिओ नाही तरी. हे बघा हे आमचे दोघं मित्र. मित्र पुन्हा बोलायला बघा गवरला. आम्हाला शिरा आला नाही. आम्हाला काय झालं, आम्हाला शिरा आलाच नाही. कारण की संपला, आम्हाला झाला उशीर. शिरा संपलेला आहे. ट्रॅफिक मध्ये फसलो होतो. येईन दोघांनी ट्रॅफिक मध्ये फसले दोघं. त्यामुळे आम्हाला खूप उशीर झाला. आम्ही उशिरा निघतो आज. कढी नंबर भात चांगला नाही. आणि नमक बघा, नमक नाही. हे बघा मीठ, बघा मीठ एकदम रांगोळी वारीच आहे. एकदम पातळ. झालं पण आमचं जेवण सगळं चालू आहे. काय झालं काय माहिती. हे आणू जेवायला तिकडे इटर. याकडे प्यायला भात संपला. फ्रेंच प्या. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही यशवडला आलेलो आहे. आमचं नेमकं जेवण झालेलं आहे ना. आता आम्ही निघालो आता हे मंदिर. मंदिर यार डायरेक्ट डॉक्टर आहे. हे बघा हा हे मंदिर यशवाडीचं मंदिर आहे. चला आता आपण जाऊ घरी. याला का ब्लॉग वर आणूच नंबर आहे. यायला हो आहे ना मित्रांनो. हे आता आम्ही चालू गाडी करतो. ते तिकडे विठ्ठल नाल्या थांबलेले. ते तिथं थांबले. ते 5x झूम करत थांबा. अरे कुठे आहेत ते? तिथं ते विठ्ठल थांबलेला. आता आपलं घेतो. हे आता नीट गाडी कसं चाललेली आहे. यस 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 ब्रदर विठ्ठल. चला हा मित्रांनो, आम्ही निघालो आता. हे आज कसं ट्रायपॉड विसरले आलो इथं. त्यामुळं आज हातात मोबाईल घेऊन ब्लॉग करायला लागायला. जेवण पण काय व्यवस्थित झालं नाही आज यायला उशीर झाला. आपण आपला कार्य केलं पाहिजे. ब्लॉग नाही बंद पडत आलो का नाही माझ्या ब्लॉग मध्ये आम्ही. यशवाडीची जत्रा मामा. हे चला मित्रांनो, आता निघालो. आज खूप येताना खूप गर्दा होता आज. तरी पण ट्रॅफिक मध्ये फसलो होतो आम्ही. 15 मिनिटं ट्रॅफिक मध्ये फसलो होतो आज. 3:30ला लांब लावा गाडी. ऐकलं नाही आमचं. आता माझं हे ना म्हणतो गाडी लांब लावा, पण हे ऐकलंच नाही आमचं. ते ऐकायला तयार नाही. त्याला म्हणलं ऐकत जावं. नाही कधी कधी नाही ऐकलेलं पण चांगलं असते. आल्यानंतर लवकर आलो असतो आपण. हा ब्लॉगर ब्लॉग टाकायचा. मला वाटलं का कमी झाला असं. नाही, अजून करता कमी झालाच नाही. हे अजून पण तेवढा करत आहे. आता तर मामा बैलगाडी हे बघा इथं बैलगाडी पण आलेली आहे. घ्या आता कसं काय घ्या. आता हे करा चालूच आहे. आम्हाला वाटलं झालं असेल करा करा असेल. आता बघू यांची गाडी कशी काढली, आपण कशी काढतो. आता जवळ येड्या. बघू ना. आता आपण काढलो माझी गाडी काढते. बघा हे पूर्ण करता झालेलं आहे. टोटल करताय मागपर्यंत करताय पूर्ण. हे बघा मित्रांनो, टोटल करता झालेलं आहे. आता ही गाडी आमची इथं आहे आणि अनुची याची गाडी पूर्ण तिकडे अडकलेली. आता याची मजा येते. आता याची मजा येते काढायला. हा आता हे तर आम्ही निघालेलो आहेत. आता हे पूर्ण करता. अरे वा, धन्यवाद धन्यवाद. हे आमची मदत केली आहे ना. आमची धन्यवाद सगळ्यांना. हे बघा पूर्ण करता. मदत केल्याबद्दल धन्यवाद. हे पूर्ण करता. ए आमचा मित्र भेटलेला आहे आम्हाला इथं आज. अरे ब्लॉग शूट व्हायला आपला. हा ते आम्हाला वाटलं करता असेल पण इथं करता नव्हता. जास्त करता नाही मित्रांनो. जेवढं आपण एक्सपेक्ट केल्यापेक्षा आहे करता. ते तिकडे करता अडकलेले बघा पूर्ण. ते टोटल करता आहे. हे जे संस्थान जसं वाढत चाललंय, त्याचा विकास केला पाहिजे. ते जेणेकरून काय होईल. हे बघ नवी वॅगनार माग बघ ना. वॅगनार अरे ठोकाठोक करतो का. नवी वॅगनार बघा म्हणा ना. हे पुगा पूर्ण करता. नवी वॅगनार दाखव ना. वॅगनार नवी घेतली. हा हे बघा नवी वॅगनार झालेली आपल्या मागे. नवी वॅगनार आम्ही खुश आहे दादा. खूप खुश आहे कारण की आम्हाला वॅगनार वगैरे बघायला भेटली. वॅगनार बघा. वॅगनार ती
पोरं कशी पाहिजे गाव नाही बरोबर चालू काय झालं जाते काय हे ट्रॅफिक सर सगळ्याची मदत करत आहेत बघा मित्रांनो हे सगळ्याची मदत करायला येतं. धन्यवाद सर धन्यवाद हे इथं येऊ दे हे अरे अस्कर नको राव तू माग ब्लॉकच्या नादात आपण पडलो असतो पूर्ण तेव्हा मित्रांनो हे यशवाडीत पूर्ण करता हा जसं तसं होत चाललंय तसं वाढत चाललंय पूर्ण करता होत चाललंय आठवतले पोरं दाखव आठवतले पोरं बघा हे पूर्ण करताय बघा पूर्ण करताय पूर्ण वाकून पाहिलं बघा हे पूर्ण करताय मुलगा कसा वापर पाहिला बघा ब्लॉग मध्ये आला तू व्हायरल झाला आता संध्याकाळी व्हिडिओ पडतोय बघ तू बघ दिसतो का तुझ्या तू व्हायरल झाला हे बघा आपलं कशाला घेतली आपण रे कोण जाऊ द्या रे ते पोलिस जाऊ दे झाले अरे हे बघा मित्रांनो बैलगाडी पण अडकलेली आहे ब्लॉग मध्ये हे बघा ब्लॉग मध्ये बैलगाडी पण अडकलेली हे पूर्ण करता झालेलं आहे तसं आपण हे नवीन करून आलेलं आहे. हे अरे तुम्हाला सगळ्यांना आमच्या मित्राची ओळख करायची राहिली हे आमच्या गावाचा तुकाराम सामाले हे बघा त्याला आम्ही लाडाला बुंदी म्हणतो नाच करते का बुंदी म्हणतो बुंदी हे आमच्या जवळचा मित्र हे बघा हे मुली आजकालच्या काही ना काही पायानं चाललेत तेव्हा पायानं चाललेत थोडे तेवढेच कष्ट करायला पाया झाला पाहिजे बरोबर बघा पूर्ण घाण रस्ता सुरू झाला वापस हे बघा हे पूर्ण घाण रस्ता आहे आम्हाला काय फरक पडत नाही आमची गाडी खनस तर नाहीये शाईन आहे हिला शाईन म्हणजे बरोबर हे बघा मित्रांनो हे बघा हे असं जावं असं दाखवावं लागतंय त्याशिवाय पर्याय नाही असं दाखवावं लागतं हे पूर्ण रस्ता समोर ना सॉरी हे बघा मजा येईल भागाची मुलगी काळाची गरज का बघणं काळाची गरज नाही आम्हाला ऍटिट्यूड दाखवा लागले बघा फोन बोलायचं आमच्या फोनच आहे अरे 1.5 लाखाचा फोन घेतलाय तिला आता डायरेक्ट आयफोन 1.5 लाखाचा नाही तर हो इंडक्शन पा मित्रांनो मी सांगू गाडी फसणं आपली कारण की पूर्ण गर्दा आहे आणि नको गाडी खाली आणि हे रस्ता पूर्ण पडतो ना हे रस्ता पूर्ण दगडी आहे इथून पुढचा हे टोटल रस्ता दगडी आहे याला काय झालं काय माहिती काय प्रॉब्लेम नाही काय नाही प्रॉब्लेम नाही हे पूर्ण दगडी रस्ता आहे इथून तिथून दगडी रस्ता आहे आता पूर्ण अडकून बसलो आपण बसलो अडकून अरे तू का हो बरोबर हे बघा हे पूर्ण ब्लॉक अडकून गेले ट्रॅफिक इथून ब्लॉक आहे इथून ट्रॅफिक आहे आता मी तुम्हाला पायाने उतरणार आहे पूर्ण दगडी रस्ता आहे भाई हे बघा काय रस्ता हे पूर्ण दगडी रस्ता आहे मामाला गाडी इथे पूर्ण गाड्या आहेत माग तिथून इथपर्यंत पूर्ण गाड्या आहेत हे टोटल गाड्या आहेत ब्लॉगर टाकू पाहिलं आमच्याकडे सध्या अरे इथं आपण एवढ्या कोपऱ्यातून गाडी जराशी स्लीप झाली की आम्ही पडणार आहे ना गाडी मित्रांनो हे कसं आहे माहितीये का हे पूर्ण दगडी रस्ता असल्याच्या त्रास होतोय ब्लॉग संध्याकाळी तू ब्लॉग मध्ये आला आयडी सांगतो आयडी काय 302 हे पूर्ण दगडी रस्ता आहे पा मित्रांनो हा चंबर फुटू शकते पा हे पूर्ण गाड्या ह्या रस्त्यामुळे थांबलेल्या आहेत पा टोटल गाड्या रस्त्यामुळे थांबलेले आहेत गाड्या येणं मुश्किल आहे हा गाड्या येणं मुश्किल आहे ताण मागून तिकडून बघितलं असं नको अशी पोलीस काकानी पूर्ण ब्लॉक ते आपलं काय म्हणते ब्लॉक करून टाकलं होतं जेणेकरून गाड्या ज्या येत नव्हत्या जे पूर्ण जे ट्रॅफिक झाली होती ती तिथं होणार नाही आता हे पूर्ण दगडी रस्ता आहे इथून तिथून डांबर रस्ता करायला पाहिजे हे काम चालू आहे हा डांबरीकरण वाजायची आता बुंदीनं पायाने डांबरीकरण करावं लागतं मित्रांनो जसं की दाद्या आणि अनुज कुठे काय सापडून झाले तर आम्ही दुसऱ्या रस्त्याने येतो का दुसऱ्या रस्त्याने काय माहिती अडकू बसते का काय माहिती उतर बरं चित्र मी उतरतो आता येतो थोडा पाय जाऊ पा आपण मी गाडीला सेवा केली आमची हो रे ए थांब ना साका तू खा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पूर्ण रस्ता पूर्ण इथून तिथून दगडी रस्ता आहे काय झाले माहिती का तिकून ते पूर्ण ब्लॉक झाले तुम्ही बघितलं होत्या गाड्या कशा थांबल्या होत्या एका साईडनं टोटल गाड्या ते पोलीसवाले
पूर्ण ब्लॉक हा आणि ते पूर्ण ब्लॉक केलेलं आहे. ते जे पाथ आहे ना यायची ती पाथ पूर्ण ब्लॉक केलेली आहे, जेणेकरून काय झालं सगळ्याला ह्या खडकी रस्त्यानं टाकायचं बा. खडकी रस्त्यानं एक गधड असता मग यायची. इथे डांबरीकरणाची हे सगळे लोक आपल्या आपल्या घरच्यासाठी थांबलेले आहेत बघा. हे इथं सगळी डांबरीकरणाची सक्त जरूरत आहे. हा इथं डांबरीकरण केलं पाहिजे माझ्या मते. ते माझ्यासाठी तेच रस्ता व्हायला का नाही काय तर नवीन. हा डांबरीकरणाची सक्त जरूरत आहे. माझ्या सूत्रानुसार हे दाद्या आणि आणूच पुढे गेलेले इथं त्याला फोन लावून आणि आपण फोन लावू. आणूचा होतं माझ्याकडे आणि देवदाला फोन लावू. देवदाला फोन व्यस्त येऊ नये. आमच्या इथं पांचच नाही आपला आज कोणच कोणीच करणार हे असे ब्लॉगिंग करावं लागते. असं दाखवावं लागते. हे असं दाखवावं लागतंय. ये 90+. नमस्कार. दाद्या नाणू आजून मागत आहे. आम्ही सगळे पुढे निघालो बसलेले कुठतरी माहिती वाहन. ते पण आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलो. असं कसं ट्रॅफिक मध्ये अडकल आम्ही कशी आलो हो ना राव. ते लोक अडकल येत. एवढी गाडी भारी असून काय करायची? घेतली एक्स्ट्रीम 3 लाखाची काय जेवायला घेतली का? बसले अडकून. हे बघा, हे गाडीचं Scorpio. ये! विचार बघा तुम्ही गाड्या कसा सण गाड्या चालल्या आता आपला प्लॅन आहे हॉटेलला थांबायचा रट्टा आणायचा दण का आणायचा ब्लॉगर चाललाय ते ब्लॉगर गेला मित्रांनो 0.5 करतो आपल्याला नंबर 1 बघू शकता मध्ये काय होतं बघू शकता गाड्या सण चालली आता आपण ताड करू का जवळ आलेलो इथं चालू दादा आपण बघू आता ते कधी येते आता पुढचा ब्लॉग नंतर. तर मित्रांनो मग अशी आम्ही यशवाडीहून आल्यानंतर सगळ्यांनी झोपा घेतल्या आणि त्यानंतर सगळे आपल्या आपल्या घरी गेले 4:30 आणि सगळे 6:30 जवळपास अर्धा पाऊण तास झाला आम्ही आलेलो आहेत. मग जस्ट आता ब्लॉगिंग सुरू करायची म्हणून ठरलंय आमचं. तर मग आजपासून आपण ब्लॉगिंग सुरू करू आणि साधारणतः नाही म्हणता 7 ते 8 दिवस आपण साधी ब्लॉगिंग करू. ती ब्लॉग आम्ही काय कुठे टाकणार नाही. त्यानंतर आम्हाला वाटलं बाबा ब्लॉग आमचं चांगले यायले तर त्यानंतर आम्ही ते ब्लॉग टाकून देऊ आणि छान एक चॅनल तयार करू. हा आणि आपल्या मेडिकलच हे सगळं प्यायचं असलं तर सगळे पिऊ शकता. पण भारी औषध आहे सगळे काय म्हणता तुम्ही निपटून जाणार आहे. हलकादार झालं हे झालं तुमची रोग झाले. ही आपली सगळी मंडळी पहा ही मंडळी नाही रे मित्र परिवार मंडळी मित्र परिवार. तू ब्लॉग करायला सॉरी मित्रांनो. आमचा भाऊ हे आमचा दादा आमचा ब्लॉगचा पचका करायला मोठे भाऊ आहे. काय नाही भाऊ म्हणते तसं. हा भाऊ म्हणते तसं धकून घ्यायचं. आता इथं नेमका बाहेर गेलाय बघू आता कधी येते. आमचे भावी इंजिनियर विवेक त्याला 4th इयरला आले. आणि आमच्या गलीत सुनील काका देशमुख यांच्या सुपुत्राला थार घेतलेली आहे बघा. आणि हे थारचे चालक मालक आहेत सध्या. याच्यातनं सगळीकडे कंट्रोल होतं. हे काकाचा मुलगा आणि काका ज्यांनी गाडी घेतलेली काका हे ते काका असं करा आता आपलं ब्लॉग सुरू करायला होतं. तर मित्रांनो आपण आता थारचं काय करू घेऊन आणि जेणेकरून काय होते आपल्याला थार तरी करून कशी नाही. हे सर्विस भाऊ सर्विस इकडे बघ मित्रांनो अशी गोष्टी आपल्या ब्लॉग मध्ये करायला मला वाटलं काहीतरी चांगलं माझी विवेकची मजा घेतली. मित्रांनो आपला चहा पियाचा प्लॅन झालेला आहे तरी ती दमा सांगते प्लॅन कसं आहे. गलीत काय आल्यावर चर्चा होती आमच्या नावावर दमान बोलला. चहाचा प्लॅन झालेला आहे. समजा चहाचा ठरलं ते पण ब्लॉक करतो टाकून येतो. आम्ही आलो बघा गाडीमध्ये
प्लॅन सक्सेसफुल. प्लॅन सांगू द्या आम्हाला. गाडी घेऊन चालली. इथे गजरा फोन फोन घे बरं, मग फोन केला मित्रांनो, नमस्कार मित्रांनो. आधी आज आपला जे गाडीचा प्लॅन होता ते सक्सेसफुल झालेला आहे. गाडी बाहेर काढायचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. पण प्रॉब्लेम अशी आली की विठ्ठलच्या भावानं आम्हाला जाताना बघितलेलं आहे. विठ्ठलच्या भावाला सारखं समजा आता आम्ही बघितलं नसतं आणि तिने घरी सांगितलं असतं तर आमचा समजा खेळ खंडोबा सगळा कार्यक्रम झाला असता मित्रांनो. आणि आमचा हे प्लॅन आहे का आम्ही गाडी बाहेर काढली कशी. 4 माझ्या गप्पा काय मारले असते मी. 4 गप्पा मारल्या की विठ्ठलची गाडी तरी सकाळी गाडीची स्टेपनी बसवायचं असेल. काका म्हणजे ह्या टाइमला स्टेपनी कोण बसून देतोय म्हणलं. काका अरे कोणतरी याचे पप्पा म्हणजे ह्या टाइपवर कोण स्टेपनी कोण देते. पडता 100 माणसं पडलेली इथं रस्त्यानं. कोणी स्टेपनी कोण देते. काकाला सपोर्ट दिला काकानं. परदामुळे मित्रांनो आपला प्लॅन थोडा सक्सेसफुल झालेला आहे. तरी तिथं गाडी वाजली ट्विटी वाजली जोऱ्यात कुई कुई वाजली जोऱ्यात. गाणी लावा गाणे. हा दादा मला आपले गाणं लावा म्हणून. मित्रांनो महेश आता लॉक झाला का नाही काय माहित बोललेलो मी. तर मी आता बघितलं की ते आमच्या मोबाईलचा पॉवर स्टिंग सुरू होतं त्याचा मोबाईल त्याचा. तर मोबाईल व्हिडिओ ऑटोमॅटिक बंद झाला. कधी बंद झाला काय बंद झाला कळलंच नाही. फ्लॅश बंद झाला नाही. व्हिडिओ बघावं लागेल मला कुठपर्यंत कुठपर्यंत नाही. हो ना राव अवघड झालं ना. हो ना. अरे ते वेदून हाय मला मॅच झालं. थांबा बोल ना मला मॅच झालं. तर गौरवला आलेला आहे मॅसेज तर माझ्या दिलाय फोन. आणि हे बघा आमचं झालंय बघ. गाणं लाव ना. गाणं लाव चांगलं गाणं लाव. धुरंधर मधलं लाव. धुरंधर आहे का दुसरं लावा यावेळेस. ते हे लावा रे चमन उजळा चमन. लाव लाव. आपल्या विठ्ठल गाडी मार्केट आता आपले विठ्ठलची गाडी. बचना है हसीनो सॉन्ग. बचना ये हसीनो बचना है हसीनो तो मैं आ गया. हे तर मित्रांनो आपण आता जस्ट चहा प्यायला पोहोचलेलो इथं. हे आपली गाडी नेमकीच लागली. ही आपली गाडी नेमकीच लागली. नेमकीच गाडी लागली पहा आपली इथे. हे आपले चायवाले भया आहेत पहा. मायाचा धन्यवाद मनापासून धन्यवाद आहे ना. आज आपल्यामुळे आमच्यामुळं मुद्दामून स्पेशल ते दुकान उघडे केलं. हे बघा पॅकअप झालं त्याचं. ते पूर्ण पॅकअप झालं होतं. नशीब की आपलं ऐकलं भयानं. मान ठेवला रे बापा मान. धन्यवाद भया 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 धन्यवाद. द्या ना चहा द्या नंबर 1 मध्ये तोच द्या. तिला गाडीची लाईट बंद करा. माजू नका. स्नॅप काढायचा. दादा स्नॅप काढ नको. दादा आमचा आज ब्लॉग मध्ये आलेला आहे. आमचा रस्ता बोलायला गाडी पण बघू लागलो आपण. दादा कसं करायला लागला म्हणून. पोराला लादा सोडला दादा. पोराला लादा सोडला दादा. नाही रे मोठा हे बघ अनुज देशमुख लाज सोडली. लाज सोडली. लाज जास्त हे बोल. रात्र दिवस कोणावर बोलायला. टाकू द्या ते. हो ना. इथं मित्रांनो दादा तानात दिलता आता की काकाचा फोन आला म्हणून आम्ही गेलो तानात गेलो ना राव. हे मजा करायले. श्यामबाईचा फोन आला म्हणून आणू तर मी कोमात. इथं डायरेक्ट हॉस्पिटलच्या स्टेशन बेडवर जाऊ लागा आता. ते इथं उतलं त्याचं काम होतं गाडी टाकून. इथं डायरेक्ट गाडी टाकून याचं काम होतं आता याला. वाचलं जाऊ काय करायचं काय माझी गाडी बघू थांब आपण गाडी काय करायचं. हे मोबाईल मारले मोर लाईट तिकड. अजून किती लाईट पाहिजे मोबाईलला. इतकं चमकायला ना. अरे कसं असतंय असं इथं मोबाईल धरला लागला तो. आता इथं आपल्या स्नॅप टाकायचा आहे. अनुजला स्नॅप टाकायचा. दादा स्नॅप टाकायचा. एअरटेल टाकायचा आहे. मला पण टाकायचं. नाही लोकल वाटेल मी खोटं बोलायचं कोण. ठीक धन्यवाद. मित्रांनो
गाडी घेऊन आले ना 10 रुपयाने ये टाकले ना माझ्या पैसे 10 रुपयाला अहो मित्रांनो तुम्हाला बाकी सांगतो आता नेमकं झालं काय आता आपल्या सांगू देऊ शकतो तुम्हाला ताण घेऊ नका ते गाव आलं हे पहा आमचं गाव आहे टाकळी मित्रांनो आता आपण जस्ट गलीत एंट्री केलेली आहे आपण आता आम्हाला वाटेल गाडी पार्क करायची आपल्याला तर आता बघू गाडी कशी कोणत्या प्रकारे कशी पार्क होती म्हणून कारण की 9 वाजता पार्क करायची आपल्याला कारण की आम्ही तुम्हाला माहिती की गाडी आम्ही खूप चोरीने गाडी आणलेली आहे आणि इथेची गाडी इतकी वाजत इतका राग आहे मला गाडी एवढी वाजत ती आता आपल्याला विदाउट रिव्हर्स गिअर टाकता आपल्याला गाडी हे करायची आहे कारण की तुम्हाला तर माहितीच आहे ना कारण काय होतं आपण गाडी लावलेली आहे सक्सेसफुल अजून झाली ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे पण मित्रांनो झाली गाडी पार्क झाली की विषय मिटला बा दादा कसं चिल बसले बघा आनंद चिल बसले हो ना मित्रांनो आज गाडीत कसं पार्क होईना काऊन काय माहिती आपल्याला हे बघा हे आमचा विश्वास मित्र गाडी पण मित्रांनो शेवटी ट्रिप सक्सेसफुल आपण आता नंबर 1 मजा केलेली आहे शेवटी मित्रांनो आपल्याला मजा आलेली आहे आपली ट्रिप सक्सेस झालेली आहे कोणाला नाही कळालं कोणाला काय कळालं पण नाही वाचलो रे आम्ही आणि वाचलो नाचलो सगळंच केलं आजारी मजा नंबर 1 मजा माय काका मित्रांनो एव्हरीथिंग इज सक्सेसफुल देअर फोर एव्हरी रिॲक्शन आणि रिकॉल अँड आपण रिॲक्शन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र